जाऊ दे, गंगी येऊ दे मग बोलू. अरे आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यांची वाट बघून चालणार नाही. आपण तरी काय करणार हा? त्याच्या संग मी बोलून बघितलं ना बा. काय झालं तरी हे लगीन व्हायलाच पाहिजे. बोलू की आपण. हे बघा आपण बिपून ते समजा तुम्ही बघायचं. हा मी काय गप बसणार नाही. आणि त्यो जर लगीन कराय नाही म्हणला ना तर समजा गाव गोळा करीन. नाही तसं काय व्हायचं नाही. तसं नाही झालं ना तर तुमच्यासाठी बरंच आहे बघा. मी सुंदराला बी सांगितलं आहे का बोल एकदा त्याच्या संग म्हणून. काय करायचंय ते करा. पार लगीन करून मोकळे व्हा. हा आता गप राहा. सत्य येते आहे तिच्या मोर विषय नको. का तिला काय ठाव नाही होय? सत्यवा पाय कशी आहेस? बरी हाय. एकला चाला आहेस का? वय बाळू मामा आलं का नाहीत? ए बोलू नका. अहो बाबरू नको तर काय करू. तुम्ही म्हणलं होतात का बाळ्या यायच्या आत तुमचं गुरु येणार आहे. बाळ्या आला, तुमच्या गुरुचा अजून पत्ता नाही. कवाला बाळ्या. कवाचा आला. तुमचं गुरु खरंच येणार आहेत का नाही? अरे माझं गुरु माझ्या स्वप्नात आलं होतं. अक्कोळच्या वाटेवरच आहे म्हणलं मला. हा, मला काय खरं वाटत नाही. अरे म्या सांगतो आहे तरी तुला खरं वाटना. म्या काय काय केलं आहे म्हणून तरी असं बोलतो तू. हा म्हणजे केलं हाय पर म्हणजे अहो मनागत काय होत नाही ना. तो बाळ्या आडवा येतो आहे ना का. आता त्याला वाटेतून बाजूला केला का समजा आपल्या मनागत होतंय बघ. मग करा की बाजूला वाटत नाही. कापा लिंबूच कापा. तेवढ्यानं काही होत नाही त्याच. साधा सुद्धा नाही त्यो. आता माझं गुरु आलं का त्याचा कसा काटा काढत्याल बघते. तुमचं गुरु जर लवकर आला नाही ना हो, म्या काय थांबत नाही. नका थांबलो. गुंडम गुंडा गुंडम गुंडा. एवढं तोंड पाडायची काही गरज नाही हिऱ्या. अगं मला काय खुय कुत्र चावला आहे वय तोंड पाडाय. मी कुठं तोंड पाडलाय? गंगीला टोमणा मारतीस वय. म्हणजे गंगीला सांगतीस वय. मला समधी टोमनी समजतात. या काही नवीन नाही हाय. समजताय ना वा. मग कामाला लागा. बा गेला वाटेकडे डोळे लावून बसू नका. बा काय परत येणार नाही सांगाया बाळू लग्नाला तयार हाय म्हणून. असं कसं सांगाय येणार नाही? मी काय माझ्या पोरीला बिन लग्नाची ठेवू आहे? अरे तसं नव बाबा. यांच्याकडून काय होणार नाही. आपल्यालाच काय तर हात पाय चालवायला लागल. हे तर करायच पाहिजे बघ. आणि आता हा इशे निघाला हाय तर थांबून गप बसून चालायचं नाही बघ. हिच्या घरला जाऊ आपण. हा आणि त्या वेळेला कसं सुपारी फोडूनच परत आलो होतो तसंच काहीतरी करायचं आता. तू सांग कधी जायचं. गाठोड बांधाय घेती. अगं जाऊ की आधी हातातली कामं तर होऊ दे.
हे काम महत्वाचं आधी. हा, मला काही ह्यांचं पटत नाही, पण ह्या आत्ता जे बोलते आहेत ते बराबर आहे. आपण लवकरात लवकर जाऊन काहीतरी करायला पाहिजे. बघ गंगी काय म्हणती, बराबर हाय. हा, अगं मी काय नाही म्हणतोय का जाया, हा? पण थांबा की वाईस, आधी हातातली कामं तर होऊ द्या. हा? पर आता त्या पंचाकडे बिंचाकडे जायचा काही विचार करू नका. का? आता त्याच्यामुळे जर लगीन होत असेल तर जाया काय अडचण आहे? हवं त्या पंचाकडे जाऊनच सुपारी झाली आणि आपण अडचणीत सापडलो आहे. वय पण सुपारी व्हायच्या आधी न गजा आहोत, पण आता सुपारी झाली ना, हा? आणि त्याच्याकडे जाऊन जर लगीन होत असेल तर जाया पाहिजे. झालं तर झालं. अगं समधीकडून जोर लावाय पाहिजे आपण, कुठनं होईल तिथनं होईल. तरी बी आई संग एकदा बोलू आणि मग ठरवू. तुम्ही तुमचं डोसकं चालवू नका. ते पुढचं पुढं बघू, कधी निघायचं ते ठरवा. हा ते मी सांगतो. इथून असं निघायचं की येताना आपली लेक तिथंच ठेवून यायची कायमची. ए, काय लगेच आला होय, तिथं थांबवच ना मला. म्हणजे कुणी काय बोललं का? बोलले बिगर राहतात वय, पण बोलले म्हणून नाही आलो. माझं मलाच कस तरी वाटत होत. काय काय झालं? काय होणार आहे, हातापाय पडायची वेळ आली. मी गेलो म्हणून बरं झालं. जास्ती बी आधार वाटच बघत होत. गंगी नाराज असेल ना व? गंगीच नाही, समधी नाराज आहेत. आणि का नसत्या, त्यांच्या जागी आपण असतो तर आपण बी हेच केलं असतं की. हा बी यायला पाहिजे होता. नाही आलीस तेच बरं झालं. ह्या होतो म्हणून आवडत घेतलं त्यांनी. तू असतीस तर गंगीची सासू काय काय बोलली असती. पण आता पुढं काय करायचं? काय करायचं म्हणजे लगीन कराय ना ग का? जावई बापू तर इतकं चिडले आहेत का बाळा तयार नाही झाला समजा गाव गोळा करीन म्हणलं. भाऊ तयार झाला असता तर हे एवढं समजा झालंच नसतं. तेच तर आहे, तो तयार नाही म्हणून दोन्ही घरात तंटा होतो आहे. तो जर तेवढा शहाणा असता तर कशाला. आता ते समजे येत्याल तेव्हा काय होणार काय ठाव. येणार आहात वय? नाही तर काय थांब त्याल वय. अरे त्यांच्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बी आहेच म्हणा. या आल्यावर काय तंटा होऊ नये म्हणजे झालं. बघू काय होत आहे ते. जे होईल त्याला तयार राहायचं आपण. अजून काय. अव सत्यवा कशी आहे? बरी आहे. तिच्या डोळ्यात डोळा घालून बघायची हिंमत बी झाली नाही माझी. गेलं विचारलं बाळू मामा आलं नाहीत का म्हणून. मला तर काय बोलावं समजच ना. बघवत नव्हतं का तिच्याकडं. तिला किती त्रास होतो आहे हे समजत होतं मला. हो कभी सहून जगू देत नसत्या. वय सारखं विचारत असतात पण लोकच ती काय ग आय तैसे मिळतो आहे म्हणल्यावर. सत्तीला बी किती आणि काय काय विचार असतील लोक. तिच्यासाठी तरी आपण बाळाला तयार करायला पाहिजे. अगं पण त्यो कसा वागतो हाय बघितलं ना व? तो कसा वागतो हाय, त्याला काय वाटतं हाय, त्याचा विचारच करायचा नाही आता. पुढं पुढं द्यायचं समज आणि बाळाला उभं करायचं मांडवात. असं करून कसं चालेल? लगीन करायचं नाही का? हा करायचं पाहिजेलच की. आज सुपारी झाली आहे, नसती झाली तर वेगळं होत. मला बी वाटतं हाय का सुपारीच व्हाया नगवती. काय काय होणार आहे तिथे पांडुरंगालाच ठाव. जाऊ दे गंगी येऊ दे मग बोलू. तर आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यांची वाट बघून चालणार नाही. आपण तरी काय करणार? हा त्याच्या संग बी बोलून बघितलं ना व. अरे बा कवा आलास? हे काय आत्ता चालू.
कसे आहेत समधे? गंगूताई दाज कशा पाय पुळकर? कशा पाय म्हणजे? अरे बहन आहे ती माझी, विचार आहे ना ग. हा तर लय बहिणीचा भाऊ लागून गेला. अरे तुझ्या पायी झोरत्यात समधी त्या सत्तीचं तर हाल बघवा ना. त्यासनी सांगून आलो हाय, लग्नाची बोलणी करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मी काय करणार आहे ठाव आहे ना व. अरे कोंडू कोंडू इकडे. अरे कोण हाय? अरे तात्या हाय इकडे. अरे तात्या हाय वय. अरे म्या म्हणलं कोणतं वटवाघुळेला टाकलंय झाडाला. राजहंस नाही वाटलं का एखादा? मग तू असा रातच्याला काळी बंडी घालून हिंडतो, मग काय वाटावा? अडाणी रे अडाणी. अरे इंग्रजी मध्ये कोट म्हणता याला, कोट. हं, असं ठिगळ लावलेला. ठिगळ तर ठिगळ, पण तो काय साधा सुद्धा कोट नाही. अरे पंचाने वापरलेला कोट आहे. अरे ज्या गोष्टीची लाज वाटाय पाहिजे त्याचं कौतिक वाटत आहे वय. माझं जाऊ दे. कुठे गेलता तू? अरे गारगोटीला गेलतो भजन. तुझं बरं रे बाबा. भजनाला जाय, कुठं पंढरपूरला जाय. त्या बाळ्याच्या नादी लागू नको जास्त. अरे पोटा पाण्याचं बघ जरा. अरे आमची काळजी करा या, तो इटावर उभा आहे की. असं पण तुमचं काय? आमचं भीती आहे ना वाड्यात. अय्यो अय्यो. अरे काय बोलतो, काय वागतो. अरे तात्या, पंचाच्या नादाला लागून काय झालंय सांग बरं तुझं? साधं लगीन बी नाही झालं. मग तूच सांग मी काय करू? बाळप्पा बरोबर चांगला वाग, त्याच्याशी चांगलं बोल. आणि ते काय करणार आहे? तुला सांगतो, यंदाच्या बारीला पंढरपूरला गेलतो तेव्हा बाळप्पानं आम्हासनी 1 रुपया दिला होता चंद्रभागेत सोडाय. हा, आम्ही तो रुपया चंद्रभागेत सोडला आणि चंद्रभागा माईनी तो रुपया विठ्ठलाच्या पायापतूर पोचविला. काय सांगतो काय? वय नाही, त्या बाळ्याने मला पुरीचं बी लगीन लावून दिलं होतं ना. वय त्याला म्हणतो वा काही बी कर, पर माझं लगीन लावून दे. बाळप्पाच हाय जो तुझं लगीन लावून देईल. वय वय. आणि ते रुपये काय भानगड आहे, पंचाला सांगावं लागेल. पण पंचाला काही सांगू नको. नाही नाही, काही नाही सांगत. हा. चल जातो. हा, जाय जाय हा? जाय. बा कुठे गेला होतास? कुठं जाऊ बाबा, जेवण झालं, पाय मोकळं करायला गेलो होतो. बरं एक विचारू का? तुला कोणाचं ब्या आहे? विचार. हाय का? आता नीट बोलतो हाय नवत्यो. मग मी काय बोललो? खरं तेच बोललो की. विचार की त्याला कोणाचं ब्या आहे का? अरे बाळ्या, कोणाचं ब्या आहे का तुला? नाही, मला कसलं भ्या? बघ, म्हणलं होतं का नाही? मला काही समजत नाही का तुमचं बोलणं? बरं म्या बोलत होतो, बोलू का? बोल, विचार काय विचारायचं आहे ते. भीमादा कवा यायचा आहे? तेच हे विचारायचं होतं वय. मला वाटलं तुझ्या लग्नाचं बोलतो आहेस तू. हाय का? तर आधी जे विचारलं हाय ते सांगायला पाहिजे ना. आज रात्री किंवा उद्या सकाळच्या लई. सांगून गेला आहे बरं का त्यो, सांगून. वय वय, म्या बी सांगूनच गेलतो की वारीला जाणार आहे म्हणून. अरे पण कवा येणार ते सांगितलं नव्हतं. तो कवा येणार ते बी सांगून गेला. बरं ते जाऊ दे. भीमाकडे काय काम काढलं? काम कुठलं? मागाशी गंगूताचा इशे निघाला होता ना व, म्हणून भीमादाची बी आठवण आली म्हणून विचारलं. या गंगीचा इशय निघाला म्हणून भीमाची आठवण आली, नाही तर आली असती का? आणि त्यो कायमाची काळजी करत असतोय. बाळ्या कुठं असेल, कोणासंग भांडण काढलं नसेल ना, जेवला असेल का, काय करत असेल? यो बघा, गंगेवरनं भीमा आठवलाय. अरे आल्या आल्या बी विचारलं होतं की. हा, चांगलं केलं. हा
आधी तुझ्या लग्नाचं पार पडू दे, म्हणजे त्याच बी काहीतरी करता येईल. अरे मग त्यासाठी माझं लगीन व्हायचं काय आहे? करून टाका की त्याचं. असं कसं? एक हाय ते कराय ना ग बाई आधी. ते होणार नाही, ठाव आहे ना व. वाद कसं नाही, समजवत आहे, करायला लागल. नाही, आधी भीमादाचं लगीन करून घ्या. माझ्यासाठी थांबू नका. माझ्या पाय उग त्याचं हाल न ग. हा, त्याची काळजी तू करू नकास हं? त्यासाठी आम्ही आहे. तू तुझं कवा करायचं ते सांग. माझं लगीन नाही करायचं, सांगितलं की कवा. मला लय काम करायची आहेत. अरे, कसल्या कामाचं काय बोलत असतो यो? तुम्हासनी नाही समजायचं. मग समजाव तरी एकदा. येळ आल्यावर, आत्ता नाही. म्या बी आलो पाय मोकळं करून. अरे काय करायचं याच, कसं समजवायचं? थांबा, आधी लग्नाचा विषय काढला की चिडत होता. आता नाही चिडला. मग आता नाही चिडला म्हणजे हळूहळू तयार बी होईल की. तुम्ही फक्त चिडचिड करू नका. आता सुपारीचे बी नाही म्हणता तयार झाला ना व, आता बी होईल. असं झालं तर बरं होईल बघ. होईल नाही, होणारच आहे. मला ठावा हाय. परदेशिकांच्या बी गोष्टीला तो वय म्हणत नाही. लग्नाचं बी तसंच आहे. हा, काय लोक जन्माला घातलाय. चल गप गुमान इथं बस. आज मी स्वतः तुला आंघोळ घालणार आहे. अगं आय मी गेलो असतो की नदीवर आंघोळ करा. नदीवर जायचं तेव्हा जा, तर आज म्या तुला चांगली आंघोळ घालणार आहे. बर, तू गरम पाणी वत, माझं मी करतो आंघोळ. ते काय नाही, म्या वाटते पाणी, तू बस इथं. म्या बघते काय करायचं. अगं कुणी बघितलं तर काय म्हणतात? बघू दे. म्हणू दे, जे काय म्हणायचं आहे ते. माझ्या लेकाला मी आंघोळ घालते आहे ना व. काय रे बाळू, लहान होता तेव्हा सारखं म्हणायचा आय तुझ्या हातनंच आंघोळ करणार आहे म्हणून. आणि मग आता काय होतंय? बर, होऊ दे तुझ्या मनात. बस इथं. पंचा घे, अंग पूस आणि घरात ये. हा, आय अगं समधीकडे चिखल झालाय. मी चिखलातनच घरात येऊ होय. मग आता काय करू म्या? अगं मग आंघोळ करून काय उपयोग आहे? मी चिकनात पाय ठेवणार नाही. अरे बाळू, तू माझं कंबरड मोडतोयस बघ. चल उठ, पकड. काय कौतिक चाललं आहे? काय झालं? लग्नाचं वय झालंय त्याचं. किती दिवस पदराआड झाकणार आहेस? जे काय आहे ते ठरवून टाक लागलीच. हवं, सकाळी सकाळी कशाला उगा तंटा करता हाय? डोसक्याला कार झालाय माझ्या, म्हणून बोलतोय.